आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। खरं तर मी पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनापासून स्वागत आणि आभार मानतो ते एवढ्यासाठी की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तालुक्यातल्या अनेक ज्वलंत प्रश्नांना यापूर्वीही सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज खरं तर पाटण तालुक्यामध्ये निर्माण होणारी वीज किंबहुना आम्ही सर्व महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ज्या कोयना धरणाकडे बघतो, त्या कोयना धरणाने महाराष्ट्र सुजलम केला, परंतु दुर्दैवाने त्या महाराष्ट्रातल्या या कोयना धरणाच्या जवळ राहणाऱ्या पाटण तालुक्यातल्या जनतेला मात्र या धरणाचा काय फायदा झाला हा प्रश्न आज आम्हाला पडतो। कारण इतके वर्ष या तालुक्यातल्या जनतेने स्वतःचा त्याग करून जमिनी दिल्या, सर्वस्व आपलं अर्पण केलं, परंतु तालुका आज सुद्धा अंधारात आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या तालुक्यातल्या जनतेला मोफत वीज मिळावी ही भावना ठेवून आज पदयात्रा जी पाटणची मुंबई काढलेली आहे ती स्वागतार्थ आहे। ही केवळ एका पक्षाची यात्रा नसून खरं तर सर्व पक्षांनी यामध्ये सर्व तालुक्यातल्या जनतेनं केवळ कुणाला एकाला ती वीज मिळणार नाही, सर्वांना ती वीज मिळणार आहे। त्यासाठी सर्वांनी आज या आंदोलनामध्ये सक्रिय सभा घेऊन या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित केलेल्या यात्रेला पाठिंबा द्या। त्याही पुढे मी म्हणतो ही जी यात्रा ज्यावेळेस मुंबईत जाईल, खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मंत्रालयात यात्रा जाईल त्यावेळेला या यात्रेला बळ देण्याचं काम या तालुक्यातल्या राजकीय व्यवस्थेने सत्तेत असलेल्या लोकांनी दिलं पाहिजे। हा प्रश्न कोणा एका पक्षाचा नाही आहे, तो सगळ्यांचा आहे। आणि जर अशी गोष्ट जर झाली आणि या तालुक्यातल्या जनतेला मोफत वीज मिळाली तर खऱ्या अर्थानं या पाटण तालुक्यामध्ये कोयना धरण झाल्याचं सार्थकी किंवा अभिमान या जनतेला होईल असं मला वाटतं। पुन्हा एकदा मी या गोरख नारकर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो। मला विश्वास आहे की आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेलं आंदोलन कधीही असफल झाले नाही, हेही आंदोलन ते सफल करतील, त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत।